भाऊ एक दैना उडवलेला आहे हे बघा. हे भाऊ आहेत ना वाऱ्यासारखं येतात वारं आता सेम चक्रीवादळ सारखंच जाणार तू बघ तू. लवकरात लवकर एक तुम्हाला खुशखबर आहे. भाऊंचा जमलेला आहे. अंडा कसा फोडता तुम्ही? चायनीज वाला याला बोलता ओरिजिनल चायनीज वाला. ओ भाऊ हे काय किती सुंदर आहे. चिकन रान पण तुम्ही चिकन राख करू नका म्हणजे झालं. आता झालेली खबर आमची कोंबडीच डब्यातून डायरेक्ट पाळलेली आहे. जिवंत होऊन गायब झालेला आहे. तुम्ही बघू शकता फक्त डबाच बाकी राहिलेला आहे. फायनली जाम स्ट्रगल करून मच्छी भेटलेली आहे. हे लोकांवर खांद्यावर मारून मारून चालली. मला पण एक भेटलाय. मच्छी मस्त आहे पण जे तारा घ्यावाची इच्छा नव्हती पण हे भाऊंच्या मुलं मी घेतला. तो काला पोता गाडीन ठेवायला. मच्छी मस्त आहे पण मोठी आहे. तर बघू टेस्ट कशी आहे. पण लागत मस्त आहे. बेलपाडला मस्त की जिताडी भेटले आम्हाला. आता पोरांना पाहिजे होते पापलेट आणि सुरमई आणि कोळंब्या बोंबील मांदेली. त्याच्यासाठी बेलापूरला आलोत. भाऊंच्या तोंडाला चव जास्त आहे तर काय करणार. मॅगडी ओपन झाला. मॅगडीला ओपन आणि झाला. मंडल आमचा श्रीमंत आहे. म्हणला रास पैसा आहे. सीएनजी जवळ पैसे आहेत ना. काय खायचं ते खा बोलतं. मॅगडीला का पिझ्झा का काय पाहिजे ते. आणि खजिनदार पण आमचा दिलदार आहे तर काय सोबत राहूत. दिवाळी कोलीवाड्याला आलोत मच्छी न्यायला. पाहू शकता. हा येत बघू चल आता. बोंबील मांजरी भेटतील तर बरे आहेत. काय घ्यायचं मग आपली काय दुखणार आहे. कचके आहेत बोंबील आहेत मांदिलो आहेत. आपलं भरायला पाहिजे ना तसे हिशोबाने. सुरमई कचकीचे कचके आहे. कचकेचे कचके पापलेट आहेत. नारबा सोबत नारबा पाहिजे काय. भाऊ एक दैना उडवलेला आहे हे बघा. चौदाशेची 4 पापलेटा. बोंबील कचकेचे कचके आहेत. 2 तुकडे करून होतील. नंबर दाखव. ती सुरमई एवढी मोठी आहे का अर्धा किलो मोठा एकच तुकडा बसेल. बघू आता नको तुम्ही काय 10 किलो घेतले 10 किलो खाशीव. एक अर्धा किलो कधी एकच बसेल. 2 तरी तुकड्या बसल्या पाहिजे. झालं 2 20 जण हो. 10 जण एक जण खातील 10 जण एक जण खातील म्हणजे 10 याचा ग्रुप बनवा. एक अजून बसल काय. अजून एक बसल काय. बसतोय मावशी विचारा पडली नाही बसत तरी बसवील आता. एक्स्ट्रा आहे आपल्याला. कांद्याच्या सालपटासारखे 1500 रुपये किलो. ही कोणालाच आवडणार आहे. 500 रुपये किलो 600 रुपये. मच्छी भारी आहे सगळं. मच्छी भारी आहे. सुरमई मोठ्या येतात. कसली मोठी सुरमई. मंडळी तर बंडल लॉगमध्ये तुमचं परत पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचे आमची 31st पार्ट आहे आणि शेवटचा लॉग आमचा
सासगावची जत्रा झाल्यानंतर बऱ्याच दिवसातून आज आम्ही व्लॉग बनवत आहोत. तर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आज आम्ही आलो आहोत इंद्रायणी मंदिर टेकेश्वर देवी टेम्पलवर आलो आहोत. तर आज सर्व मंडळी आमची इथं जमलेली आहे. तुम्हाला मेनू तर बघायला भेटलंच आमचे काय काय आहेत. आणि हे आमचे बंटी भाऊ. काय भाऊ तुम्ही बनवताय? हा मटन आहे. किती किलो आहे? 2.5 किलो बघू शकता. 2.5 किलो आहे का? याच्यात पैसा खाल्या अर्ध्याने सांगू शकत नाही. आता आम्ही 2.5 किलो सांगितलं, पण ते आता सध्या आणणाऱ्यावर दोष आहे की त्यांनी 2.5 किलो वाटत नाही बोलतं, 2.25 वाटते, 1/2 किलो बोलतं घरात ठेवलंय अशी आहे. तर त्यांनी आता सांगितलं काय नेक्स्ट टाइम बोलतं पार्टी असेल तर मटणाची जिम्मेदारी माझ्यावर नको. नाही खोटा आहे. नेक्स्ट टाइम मी ऑर्डर घेणार नाही मटणाची. चला तर बाकीच्यांचं पण तुम्हाला इंट्रो करतो. हे भाऊंनी आल्यापासून कांदा कटिंग केलेला आहे. या भाऊंनी काय भाऊ मच्छी साफ वगैरे केले आणि मसाला लावायचं काम. ह्या माणसाला तर तुम्ही ओळखतच असणार. सगळी मस्त की सगळ्यांना कामा लावलेले आहेत. पहिल्यांदा भाऊ काम करताना दिसतात. कधी येतात कधी जाताना पत्ता नाही. तिकडं तर बघा डायरेक्ट पिरकुंशी कटिंगला डायरेक्ट पिरकुंशी माणूस मागवलाय. हे बघा हे भाऊ आहेत ना वाऱ्यासारखं येतात. आता सेम चक्रीवादळ सारखंच जाणार तो बघ तू. काम करून गेलो काय नाही आपल्याला. पाहू शकता मस्त की सकाळी दिवाळीवरून बोंबील कोलबी पापलेट. हे पापलेट लय मागायचं चावणार नाही. सुरमई बघा कसली रट्टीची रट्टी आहे. कालजी पेटा यो काय रे रावस मांदेली आपला favorite. धीरज कुठे आहे आपला? काय म्हणता? 22 जण आहे पण कामा करायला इथं 12 जण नाही दिसत अजून. आज आवाज फुटला. आपला तर मटन मंडी पण काढा बाहेर. सकाळपासून म्हणजे त्यांच्या घरा गेलो म्हणून नाही तर मोठी पिशवी मला काहीच वाटत नाही. ती पकोड्या नाही. ती लिस्ट मध्ये नावं लिहिलेली धीरज तांडे यांनी. हा मुंडी आणेल, हा भाजी आणेल, हा पाणी बघेल, हा थंडा बघेल, हा मच्छी बघेल. त्यातनं मला वाटतं कोण आता दिसत नाही. जे ते कामाला आहेत. बाटली होती बरं. त्याचा काम काय होता? याचं काय काम मी होतं? साधी कामा करत नाही. याची मेन दिशा मेन काय काम होता? मेन यो बोलतो लसूण सोडायचा बोलतो मेन काम आहे. काय मेन काम आहे घरात राहिली काय? काय राहिलं असलं तर आताच सांगा खाली. एकदम पाहू मस्त. शकता कसली कचकी सुरमई आहे. 1.5 किलो फक्त 3 कपडे आले. सिनेमॅटिक सिनेमॅटिक. तुषार आला तुषार पली आणि खालसा आणि 2 किलो तेल. पण सर काहीतरी चालू आहे. म्हणजे काय चालू आहे आता इथं? मटन काय मुंडी चालू आहे तुझी? मुंडी तिकडे आहे. मुंडी आहे. मुंडीचं कॉन्ट्रॅक्ट धीरजकडे आहे. काय काय आता? याच्यात आला स्पेशल मसाला. स्पेशल मसाला घरगुती मसाला. सिक्रेट सांगता. मला सांग. तो झाला काय तुमचा आता? भाऊ तो सगळं टाकलं तुम्ही लसूण? साफसफाई. हे मेन काम झाला का नाही तुझा सोबत? कुठलं रे? यो लसूण मेन काम आहे ना तुझं? तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला हा माणूस तर नक्कीच माहिती असेल, धीरज तांडेल. ह्या माणसाच्या हाताला तर भरपूर चव आहे. चव म्हणजे वेगळीच प्रकारची चव आहे. हॉटेलवाल्यांना सुद्धा फिका पडेल. आणि ह्याच्यामुळेच आमच्या सर्व पार्ट्या सक्सेसफुल होतात. हा जर विचार तुमच्या मनात असेल तर तो मनातून काढून टाका. कारण आम्हाला ऑप्शनला पण कुक आहे, तो दीपेश राऊत यांच्या मागे आहे. ऑप्शनला आहे पण तुम्हाला भरलेला पॉपलेट नाही भेटणार ना. ते गोष्ट आहे. तुम्हाला ह्यांच्याकडून तुम्हाला जेवण भेटेल, उपाशी मारणार नाही तुम्ही. पण ह्यांच्याकडून जिभेची चोचली पूर्ण करतात ते फक्त ह्यांच्यामुळे. कारण नुसतं चिकन भात मटन खाऊन यांची पोटं भरत ना. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश हे गोल्डन प्रॉन्स फ्राय बनवणार आहे त्याचे. हे आपले पकोडे बनवणार आहेत बोंबील. ही सुरमई फ्राय आहे. आणि या प्लेटमध्ये तुम्हाला जर लांबून दाखवली तर प्लेट ती रिकामीच वाटते तुम्हाला. कारण तुम्हाला माहिती नाही किती मोठे तुकडे आहेत. तुम्ही जवळून बघा ते तुकडे किती मोठे आहेत. सुरमई तो रावच आहे. आणि यांचे स्पेशल धीरज तांडेल स्पेशल भरलेला पापलेट. आता याच्यात आम्ही बारीक कोलंबे आणल्यात. त्याचा मस्त मिक्सरमध्ये वाटून भरून त्याच्यामध्ये खापा करून त्याच्यामध्ये आतमध्ये ते भरणार आहेत. आणि ही रेसिपी तुम्हाला कुठं आपण खाल्लेली? फार्म हाऊसला. हॉटेल कालवण हॉटेलला.
पण कालवण हॉटेलची चव बघा आणि ह्या माणसाच्या हातची चव बघा, भरपूर डिफरंट आहे. मोठा मोठा लवकरात लवकर एक तुम्हाला खुशखबर आहे. भाऊंचा जमलेला आहे. धीरज तांडेल यांचा नवीन धाबा नवीन मसाला येणार आहे अशी आम्हाला खबर भेटलेली आहे. आणि यांच्या हाताला लाजवाब चव आहे, जबरदस्त चव आहे. बाबा अजून नाही रे, तो काम सुटेल तो. हा? भाऊ, आणि तुमचा 2025 साल कसा गेला? सगळं फिरून गेलाय. साला फिरून गेला ना. आणि 2026 ला काय तुमच्या अपेक्षा असणार आहेत? कोकण ट्रिप? कोकण ट्रिप झाली. नक्कीच कोकण ट्रिप आमची होणार. भाऊ, तो अंडा दाखव कसा फोडता तुम्ही. याला बोलता ओरिजिनल चायनीज वाला, सर्व गुण संपन्न आहे. 100% मी बी नाही तू नाही. तो आता हे आमची बघ्याची भूमिका. आज भांडी घासण्याची भूमिका. इकडं भांडी घासायची भूमिका आज सगळ्यांना. जे लेट आलेत त्यांनी भांडी घासायची. माझी मॅच होती रबाळ MIDC ला. ओ आशिक, आशिक देखो, आशिक आशिक ओ देखो. तू फक्त ऍक्शन कर, बोलशील नाही या मेनू बघा आजचे आमचे मस्त, तुम्हाला एकदम दाखवते. काम शून्य, आलं पासून 7-8 हे घालन पकोड. आणि इकडं काय, ओ भाऊ हे काय किती सुंदर आहे. चिकन रान, पण तुम्ही चिकन राख करू नका म्हणजे झाला. मस्तपैकी शिजवा. ओके, डायरेक्ट करून दिला. याचा स्पेशलिस्ट कोण आहे? वाघ्या. ओके, हे भाऊ मासली आणायला जा, मटण आणायला जा, टाकला मीठ आग्रान जा, दिवाल्याला जा. नाही CNG पैसे नाही, कणाचं पैसे, गाडी वाचालत. नाही. CNG लावू किती संपलेत, सगळा हिसाब होईल. तुला माहिती नाही मग कोणला पाहिजे तेवढाच आणि किती पण खा, सगळा अनलिमिटेड आहे. काय खाताना घाबरू नका. आपल्या मंडळातून हागवण लागली तरी खर्च करण्यात येईल असे अध्यक्ष मंडळाचे आमचे सॉरी खजिनदार बंटी पाटील यांनी बोललेले आम्हाला. हागवण सॉरी केनी भाऊ हे आमचे पकोडा स्पेशलिस्ट आहेत. दर्जेदार पकोडे यांच्याचे होत आहेत. फ्रेश माल आणि फ्रेश आणि जेमिनी शिवाय आम्ही तेलच वापरत नाही. रितेश मसाल्याचे मालक. सर्व मसाला आम्हाला यांनी दिलेला नाहीये, तुम्ही बघू शकता. हे आज रील बनवायची का आपण? कुठली होईल का रील? रितेश मसाला हे यांचे मालक आहेत. त्याही सगळा कितीही वर्ष हरू दे, प्लेट माझे फिक्स राहणार, आम्ही त्यांनाच घेणार. हे बघू शकता. हे कशासाठी फोडणी दिली आपली? मुंडी मुंडी कुठे आहे? भाऊ टमाटर टाका. टमाटा का? टमाटा का? सगळं टाक सगळा. म्हणजे ग्रेव्ही थोडी किती टाइम लागेल शिजायला? शिजायला काय नाही, 5-6 शिट्ट्या दिल्या शिजले का आपले मुंडे तयार आहेत. बघा हो, नाही तर मुंडट बघा अजून पपई टाकायची वेली. ही मुंडी आहे. नाही जास्त, 1 किलो कशी? 2 किलोच्या वरती आहे ती मुंडी. 2 मुंडे आहेत 2 मुंड्या काय? मग. द्यायचे? बेकार रे, इथं त्या आयला खादार आहेत का पकोडा ठेवत नाही. डॉक्टर स्पेशलिस्ट आहे फ्राय करण्याच्या बाबतीत. डॉक्टर आवड आहे गावाला. डाळ पाहिजे का टाकायला ना? इकडं मटण झालेलं आहे मस्तपैकी. इकडं मुंडी. हे मुंडी टाकतात. घे चल. तुम्ही बघू शकता मुंडी. ही बघा मुंडी. कशी मुंडी? किती मुंडी आहे? अरे पक्का आहे, 2 किलोच्या वरती आहे ते. पाणी टाक. पाणी हे भाऊ फुल जोश मध्ये आहेत. आता एक मेनू फ्राय करायला सुरुवात केलेला आहे. पहिले आमचे चिकन पकोडे झाले, त्याच्यानंतर विंग फ्राय,
आता नंतर थोड्याला तो बोंबील रवा फ्राय, डीप फ्राय, हे लॉलीपॉप झालेत. आचारी एक दमला, दुसरा आलाय. आणि भाऊ आता ही पार्टी आपली झाल्यानंतर नेक्स्ट पार्टी कधी आपली असणार? पैसे वाटा. आता पैसे राहिलं कुठं वाटायला? एक्स्ट्रा खपलं 18,000 समाप्त. नवीन कुक मला नाव ठेवतात. सांगते काय, 4 वर्षाचा अनुभव आहे त्याला कुकिंगचा. काजला बोलवलेला आपण नको बोलू, रबारलेला जाऊ दे म्हणा. जिरा नाही भेटला तर त्यांनी ओवा टाकला. ओवा जिरा नाही तर ओवा टाकलाय. तापलाय तेल. तापवला. नशीब चिकन रान बनवलं, एकच कोंबडी आमची आहे. 4-5 कोंबड्या असं सकाळचे 5-5:30 तरी वाजलं असतं. यान असा झालाय, डबा लावलाय, डबा ओके, सगळा ओके, आतली काठीच जळली. आता डबा असताना आतमध्ये आग गेलीच कशी, यो मोठा प्रश्न आहे. 10 मिनिटांत पोपटी काढा. ना तर झाली असं क्लास. एक नंबर येऊन देते इशी घरा जाईल. चला तर पुढे जाऊ. इथे आता काय चालू आहे मेनू आपण बघूया. भाऊ तुमचं काय काय आयटम बनलं आतापर्यंत? मटन झालाय. ओके, ही मुंडी कलेजी पेटा, थोडा सुका घसेल ना तोचा. ओके, आता मग ओके ठीक आहे. इथे 3 आयटम तर झालेले आहेत. तिकडं तुम्हाला दाखवतो आयटम. हे आयटम रेडी झालंय. काय त्याचा मूड घालवता. आणि कोळंबी मसाला. यासोबत यायचं ना आपण इकडे. आणि हा आमचा 2025 शेवटचा अध्याय आहे खाण्याचा. याच्यानंतर डायरेक्ट आम्ही पुढच्या वर्षीच खाणार, या वर्षी बंदच करणार. ही लाशी पार्टी आमची आहे. कोथिंबीर बघा, आता यान व्हेजवाला कोण नाही. कोथिंबीर वड्यांसाठी कोथिंबीर बघा किती आहे. आता यान फक्त अरे काय नक्की तुम्हाला बनवायचं आहे? कोलबी कोथिंबीर. काय नवीन आयटम? कोलबी कोथिंबीर कोलबी. अमित पाटील यांचा नवीन आयटम आहे. काय आणि हे रिव्हर्स शॉटचा बादशाह आहे. नाही मारला. 1000 रुपये बक्षीस नाही आलं तो भस्कन वळला नाही अंग. नशीब शॉट तो हुकला, बसला तर षटकार गेला 100%. हा, आणि हा सर्व मेहनतीचं काम आहे. आणि तो मेहनतीचं काम फक्त एकच माणूस करत आहे आमच्यात. बस तुम्ही बघा. हा, लिची आहे. ही लिची आहे. तू लॉक बंद कर. तरी बोलतो काहीतरी इंग्लिश मध्ये वेगळाच ना. त्याला लिची आणि काय आहे भाऊ? लिची आणि पायकोंड आहे. पायकोंड म्हणलं फणस. लाले लाल. आणि आता झालेली खबर, आमची कोंबडीच डब्यातून डायरेक्ट पाळलेली आहे. जिवंत होऊन गायब झालेला आहे. तुम्ही बघू शकता, फक्त डबाच बाकी राहिलेला आहे. तुम्ही खोला. कोंबडी गायब. हाय 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 हाय. काठी झाली बघ. दुसरी काठी सुद्धा करापलेली आहे. बघ झाली का? चेक कर. एक साइड करापली. हा, सिद्धू तुला काय वाटतं? एकच कोंबड्या, जर 5-6 कोंबड्या असतात तर किती वाजले असते आपल्याला? उजारला असता. उतरू दे असं आपल्याला थांबायचं. ओके, लोकेशन बघा. डायरेक्ट इंद्रायणी मंदिरावर. म्हणजे नवीन वर्ष सुरुवातच डायरेक्ट एकविरीचं दर्शन घेऊनच आम्ही करणार डायरेक्ट. आपला ब्रँड. ओके, ऑलराऊंडर. आम्ही बोलतो डॉक्टर. मोठी घे. चला नवरदेवानी घाऱ्या सोडा. नाही घे, अशाच घाऱ्या सोड. चुनू गोमलाया आला सौरभ पाटला ना बोलवा. त्यांची माखली 5वी बोटा. 10 काय? त्यांचे सुटल पत्री पालवू. अंगाचा घाम सोसून घ्यावा.
चला पहिला पानू उलटीला नाही मिळलं नवऱ्याचं नाव. भाऊ दुसरी पलटा. पाना खपली होय. आपला एक मेनू बऱ्याच उशिरानंतर तयार झालेला आहे. वास घ्या वास. चिकन रान एकदा खाल तर उलव्याला जायचा विसराल. असा आहे आमचा चिकन रान. आणि याचे करते धरते ही समोरची मंडळी आहे. हॅशटॅग चिकन रान स्पेशल. ओके. हा ओके. ते पण आम्हाला नाव माहिती होती. आणि हे तुम्ही भाऊ तुम्हाला मागच्या व्लॉग मध्ये बघत असणार. आम्ही जेव्हा साऊथ ट्रिपला गेलेलो तेव्हा यांचा स्पेशल उपवास चालू होता. बिना कांदा लसूणची भाजी वगैरे स्वतः बनवायचे. पण वाघाचा आता उपवास सुटलेला आहे. पापलेटची अवस्था बघा. खलास दिसतंय लाकडावणी खाते माकडावणी. तुकडी बघा तुकडी. भरलेला पापलेट खाण्यासाठी अवश्य कॉन्टॅक्ट करा धीरज तांडेलला. आणि जसे साथी कॉम्पिटिटर असतात तसे साथी त्याचे संयोजक बंटी केनी. कुक चिकन रान बोलते. चिकन रान स्पेशल. जिथं जागा भेटेल त्या बसलो एकट्याचा घाम काढला इथं. बघू शकता तेल साफ करायचा प्रयोग चालू आहे. पीठ टाकून बघू शकता कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकून तेल साफ करण्यात येतोय. बघू शकता आम्ही त्या केमिकलच्या लॅबला तेल कसा टेस्ट करतो बघतोय. स्टाईल घेऊन बघू शकता तो ते फक्त थोडा थोडा इथं एकदाच. पहिला तयार झालेला घेवर बघू शकता तुम्ही. घेवर गाढवा सर. कोळसा सगळ्या उरल्या चिमणी. खलास. काळजी बेटा कोणी बनवलाय? एक नंबर र. कसं लागतं नुसता हळदी आहे. अजिबात तिखट नाही. पहिली गोष्ट म्हणजे हळदून टाकलेलं नाही. चार थेंब गलती.
30 भाकरी आणलेल्या 15 भाकरी बॅलन्स. मुंडी बॅलन्स, मटन बॅलन्स, कोळब्या घेतल्यात. इकडं पोरा आता सांगतात की इथंच वस्तीला थांबायचा, टेंट लावतात. टेंट लागणार आहे का नाही आज? अर्धा तासाला टेंट लावतात. टेंट एवढा मोठा आहे यांच्या इथं टेंटच लागत नाही. आम्ही तेव्हा टेंट एक लागलाय काय? मस्त केला बिलाला आहे. दोघं तिकडे आरामात बसू शकतात. आता याही मांडव पारला. हे भाऊ काही ना काही जुगार करते, मला माहित आहे. चला, नवीन वर्ष ओपन झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे. पहिला दिवस, पण आमच्यासाठी दिवस सारखेच आहे सगळे, फक्त तारखा चेंज झालेल्या आहेत. तुला काय वाटतंय? आज लागणार नाही बहुतेक. कुठली आई हे तुर बाबा तोरलम किल्ले. दोरी कुठं आहे? टेंटचं नाव काय आहे? थोरलाय. भाऊ भांडी घासतात मस्त पैकी. ज्याची भांडी तोच घासणार. दरवर्षीप्रमाणे आम्ही घासणार तो जर. आणि तो बघा सर रोनाल्डो आलाय बघा भांडी घासायला. रोनाल्डो हे पण मस्त. मग नवीन वर्षाबद्दल काय बोलणार? 2025 तर चांगला गेला, पण 2026 पाहण्यासाठी मला चष्मा लागली 0.5 नंबरचे. त्याच्या 2026 बघू शकत नाही मी. पाऊन तास झाला हे टेंट लावतो, तो टेंट काय यांच्याशी लागत नाही. लागू शकत नाही तो. अरे ते गारल्याशिवाय लागणार नाही. तुम्ही गारा पहिला तो 10-12 जण आरामात झोपू शकतात. आला उभा याच्यात तीच काय ती लावली का काय ती? मधीची तुटली बा मधीची. अरे मोठी लाईन एक साईडची कशी आहे? ही मोठी आहे ना. अरे इकडे आण. हे मस्त चंबू बसलाय बारीकचा. यांचा काय टेंट लागणार नाही. चला आम्ही जातो घरी, यांना झोपून देतच. एक टेंट मध्ये झोपा 4 जण, बाकीचं रातभर टेंट चालू उभा करा. नाकवाशी टेंट लागेल काय? तुमच्या हात लागेल काय? 2 सकाळच्या 4 वाजता तरी टेंट लागून जाऊन 5 वाजता बाकी 5:30 उठली खायला करा. चला राम राम 2025. ते 5 वाजेपर्यंत टेंट लागल काय ते बोले बघा. चला मग या नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या आमच्या या सबस्क्राईबला. नक्की सगळ्यांना शुभेच्छा. आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढी पडवा. आम्ही हॅपी न्यू इयर पण कोणाला बोललो नाही, विश पण नाही कोणाला केलं. आराध्याला पण रिप्लाय दिला नाही. चला नमस्कार, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. यांचं काय लागणार नाही. काय केलंय ते उद्या आम्ही यांच्याकडशी बघून घेऊ. काय चला आलो माझी बाईक आहे, मी बाईक येणार. एकदा तुझ्या गाडीवर आलेलो तेव्हा मी हात जोडले. पुन्हा इंद्रियवर कधी 4 व्हीलर मध्ये येणार नाही. चला मग चला चला. हे तू पण येतस? हे आलं नाकू. काय रे तू थांबणार होतास नाही? थांबणार होतास नाही? टेंटच लागून यो थांबणार होता. चला